माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक ये माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक बायको भडक मेहुनी कडक. काय करू बा काय करतेस? काय नाही वेगळी बसले मोबाईल. तुला तर बहिणीसाठी टाइमच नाही. नुसतं ते मोबाईल तुम्ही पोरीत ना नुसतं ते मोबाईल 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 मोबाईलच करतात. ठेवलं साईडला. बोला इथं कशासाठी आली तू? तुझ्यासाठी ना ग. मग देते का टाइम मला तू? घे सगळा टाइम घे. हा घे टाइम. जाऊ बघा आता इकडं असती तिकडं असती ह्या बेडवरून त्या बेडवर इकडून तिकडून हेच चालू असतं तुझं. बरं चालते. बोल काय म्हणती? काय सांगायचं बाई तो आता आजी तो का बरं काय आलं? आता कधीच एक काम नाही बघ. आता काम करायचे ना एक काम करीत नाही घरातलं. एक काम नाही सगळं माझ्या लग्न तरी काय केलं माणसं. चांगले ग असं नाही. हा तू आता आली म्हणून तुला चांगले वाटतंय. मला माहिती माझा नवरा कसा आहे. मी संसार करते का तू करते? नाही, छान करतोच करते. हा मग तुला माहिती ना घरी कधी आलेली आठवते का मी या माणसापायी. अगं मी जर तिकडे 2 दिवस राहिले ना आठवत घरी कोण खाईल हा माणूस. तसं चांगले एवढे काय चांगले तुझे संग 2 शब्द गोड बोलले म्हणजे तुला चांगले वाटते. अगं ते आहेत ना फक्त बायचं पुरी बायबरोबर गोड बोलते. त्यांना बायको संग गोड बोलायचं तर माहितच नाहीये. फक्त काही काम असून ना मग त्यांना दीपा आठवते. दीपाली मग दीपाली करते. काही त्यांचं काही विशिष्ट काय लावायचं असेल माझ्याकडचं बाकी कधीच काही नाही. याला काम सांगितलं की माझ्या नवऱ्याला लगेच दुखणं येणार. याचा पाय दुखणार याचा मेंदू दुखणार. म्हणजे तो मेंदू नाहीच आहे माझ्या नवऱ्याला पण दुखणार. अगं पण त्यांना असं काही काम वगैरे म्हणून काही नाही सगळं मीच करायचं. यांनी काही नाही केलेलं लग्न झाल्यापासून. हा काही कामाचं नाहीये. फक्त ढोसायच्या आणि झोपायच्या आणि आराम करायचा एवढंच काम आहे. याच्या बापाने याला काहीच नाही शिकवलेलं. लय अवघड झाले माझं आयुष्य सगळं. आता कायच आहे आई बाबा आजारी असते मला काही सांगता येत नाही तिकडं. ते जाऊ दे बाई चल मी जाऊन येते बाहेर काम आहे. हे बघ अशा गोष्टीत ना त्या नवऱ्यामुळे मला काही सुधरत नाही. काम सुधरत नाही काही घरातलं सुधरत नाही. एक काम आहे मी करून येते. तू खाऊन घेतलं काही? हा मी केलंय. हा चाल. हा ऐका ना मी त्या मंदाकडे चाललीये. मंदाकडं? हा कशाला? अहो काय झालं ती म्हणली ते तांदूळ घेऊन ये. आपल्याकडे होते शिल्लक मग तिला देऊन येते ना. तिच्याकडे नाही येत. ती मंदा का गावातली? मी जेवढं सांगितलं तेवढंच ऐका. लय तुम्हाला चौकशी असता तो. अगं आपल्या गावात 2 मंदा येतात म्हणून म्हणलं कोणची मंदा. ती वरच्या आळीची मंदा कधी गावातली? इकडे खाली चालली मी गावात. हा. हा तर मी जाऊन येते तिला देऊन येते. रुपालीला नको नेऊ हा तिच्या घरी. म्हणजे काही काम आहे तिच्याकडे? कशाला उगच आज कालच आलंय आली तुझी बहीण मग कशाला? नाही ती आराम करते. हा मी जाते ती आराम करते म्हणतो चालले. नाही तर कसं लेकरू आलेले दिवसातून जा मंदाला पण नाही भेटणं होते. मग तिच्याकडे जाऊन येते. सावकाश जा. सगळं आवरून ठेवलंय मी. हा सावकाश जाण सावकाशी. हा काय घाई नाही आपल्याला. रुपा आली आपलं रुपाली. का म्हणे कुठं चालले आता? काय नाही गावात चालले. गावात? हा अहो ते तुमच्या जरा नवऱ्याकडे लक्ष द्या बहिणी. काय झालं? अहो, तो माझा मस्त लहानपणीचा मित्र आहे. हा आता काय त्याचं लय अवघड चाललंय भाऊ. हो राहू द्या. त्याच्याच बरोबर राहता ना रोज. हा माझाच नवऱ्या बरोबर राहता ना. मग आता त्याचीच लहान- बुराई करता का माग? बरोबर आहे पण आता- बोलू नका तुम्ही. असे मित्र माझ्या नवऱ्याने कशाला ठेवले काय माहिती. तुमच्या घरात ढवळ ढवळ करा ना. माझ्या घरात कशाला करता? म्हणजे तुम्ही माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात भांडण लावताय का? सांगायचं काही काम गरज नाही. नाही. निघा इथून. लहानपणीचं हा मित्र आहे लहानपणीचा मित्र आहे मला सांगता. करायचं स्वतःच बघा. दाजी 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 काय ग रुपाली कधी आली? हा म्हणजे मीच बोलवलं नाही का तुला? मी काय म्हणते हा ताई कुठं दिसना? ताई गेली बाहेर. ती मंदा का कोण आहे तिच्याकडे गेली. तिची मैत्रीण आहे. तिचाच विषय सोड. तू सांग ना तुझं काय चाललंय? कॉलेज काय म्हणते? कॉलेज एकदम मजेत आहे. मजेत आहे ना? हा. काय अडचण नाही ना? नाही अभ्यास करायचं नाही बरं का? काय खरं नसतं. अंधश्रद्धा असतात त्या. खरं काय? मस्त आयुष्य जगायचं. लाईफ एन्जॉय करायची.
हा तुला ते आता घरचे सोयरीक बघत आहेत ना, हा बघा त्यांना. हिच्या बिले मागे लागलेत नुसते म्हणते सोयरीक बघ सोयरीक बघ सोयरीक बघ. तुला सांगतो अजिबात लग्न करू नको. का काही खरं नसतं लग्न करून. खरं? अगं तुला सांगतो आधी मी आहे ना 75 किलोचा होतो. लग्न झालं गप काही 55 किलोच झालं. हा 20 किलो. तू सांग आता 20 किलो गेलो कुठे विचार. 20 किलो गेलो कुठे विचार ना. कुठे गेली? तुझी बहीण आधी 85 किलो होती, आता त्यात 20 ऍड कर, 105 किलो झाली. 105. खरं? हा मग ते 20 किलो असं आहे ना ढेकणावानी ओढून गेलंय सगळं तिने. अच्छा, म्हणजे तुमचं आवडून घेतलं तिने घातलं का? हा पण तू तशी नाही ना, तू चांगली तिच्या उलट आहे. तू जर लग्न केलं आणि तो नवरा जर तिच्यासारखा निघाला तुझं वजन कमी होईल परत. खरंय खरं. लग्न करायचं नाही नाही. हा तुला माहिती आहे का गंमत, काय? मला भविष्य बघता येतं. तुझ्या बहिणीने सांगितलं नाही तुला कधी? नाही बघ आता खरंच दाजी माझं पण बघा ना. लगेच. खरंच मग? बघा. काय मस्त आहे. म्हणजे हात रेषा. डेटॉलने धुतलाय. काय मस्त आहे. काय? मग हात किती मस्त आहे. रेषात दिसत नाही जास्त, इतका मऊ हात आहे तुझा. बघू. बापरे, अरे बेन्या घेऊन संग खुशाल चाळे करीत बसलाय. कात्री आहे बरं का इथं. पैसे जरा जपून वापरत जा. खरंय दाजी, काहीच पैसे टिकत नाही. राहतच नाही खिशात. हा काहीच नाही. तुझ्या बापाचं 2दा बायपासचं ऑपरेशन झालंय. अयो दाजी, किती दिस- खरं. सगळं दिसतंय याच्यात. बापाच येते दिसतंय. तुझ्या आई चिखलात पडली ती एक दिवस. हो खरंय दाजी, माझी मग आई सगळं माहित असतं. चिखलात. अजून काय काय बघा ना बघा ना. हा तुला आहे ना लग्न करायची इच्छाच नाहीये. खरंय दाजी. लग्न कोणाला करू वाटतं? मला पण नाही करायचं. हा इथं तर लय महत्वाचं लिहिलंय. कोण? तुला असं वाटतं का बुवा तुझ्या बहिणीचं आणि तुझ्या दाजीचं घर सोडूनच नाही जावं, इथंच राहावा. खरंय दाजी, मला इथंच राह वाटतंय आता. खरंय ना? आणि आता राहणारच आहे. ती काळी. वा वा. बापरे रे, अवघड. हो वहिनी का हो? आले का परत नाही नवऱ्याची बुराई करायला? अहो वहिनी, ते तुमचा नवरा तिकडे काय चाळे करतो बघा बहिणी. का? तुम्ही खुशाल गावात मला आहे. माहिती माझा नवरा काय करतोय. माहिती घरी लोळत पडला असन, काही काम अहो, नसन नाही, करत. नाही. हा? मी स्वतः डोळ्याने पाहिले. काय पाहिलं? अहो ते हा? तुमच्या बहिणीच्या हातात हात घेऊन बसले तिथं. येडेबेडे झाले का हो तुम्ही? हा? येडेबेडे झाले. माझ्या नवरा काही पण आरोप करत. ती माझी बहीण आहे, खोटं नाही मला विश्वास आहे सांगत, ना. अहो, खोटं नाही सांगत मी वहिनी. तुम्ही स्वतः बघा. चला तुम्ही माझ्या बरोबर चला बघायला. खरंच आहे. नसलं ना मग तुमच्या अहो खरंच आहे, तुम्ही बघा. काय एक नवरा एक ना डोक्याला ताप आहे नुसता. दाखवा चला मला. बघा वहिनी. चला मी बघते बरोबर, तुम्ही शांत थांबा. अरे वा, भविष्य पाहताय. रुपा हात दाखव, तुला माहिती का मला पण भविष्य पाहता येतं. खरं ताई? दाखव मी पाहते. अरे बापरे, तुला माहिती का रुपा, तुझ्या प्रिय व्यक्तीला खूप मोठा धोका आहे, आणि ते पण आपल्या घरातल्या व्यक्तीकडूनच. आणि ती प्रिय व्यक्ती माहिती तुला कोण आहे? तुझे दाजी. मी आलो. अगं ऐक ना. भविष्य पाहायचं, भविष्य पाहायचं. हा? भविष्य पाहायला लागले. स्वतःचं भविष्य नीट करा. बायको भडक नीट करा. दाद्या मेहून कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक ये. हायला पिंट्या, मी आज पेपर मध्ये भविष्य वाचलो होतं. माझ्या जवळच्या मित्राकडून मला धोका आहे. अहो बायको माझी भारी मेहुनीची बिहाय तयारी. ए बायको माझी भारी मेहुनीची बिहाय तयारी. मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक.
नो मैदानी तर बाई घेईल धडक माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक ये माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक बायको भडक मेहुनी कडक